मुंबईतल्या धारावीमधल्या अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन हे मुंबईतच करण्यात येणार आहे। त्यासाठी मुलुंडचं बंद करण्यात आलेलं डम्पिंग ग्राउंड आणि जकात नाक्याची जागा वापरण्यात येणार होती, पण त्याला मुलुंडकर नागरिकांकडून जोरदार विरोध होतोय। कारण धारावीकरांचं जिथं पुनर्वसन करण्यात येणार आहे त्या भूखंडाच्या बाजूला हरिओम नगर सारखी 2500 घरांची वसाहत आहे। त्याशिवाय आजूबाजूला आणखी हजारो कुटुंब राहतात। त्यामुळे या परिस्थितीत धारावीतल्या नागरिकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात आलं तर या परिसरातील व्यवस्था बिघडण्याची भीती तिथल्या नागरिकांना वाटते। धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यामध्ये मुलुंडकरांचा जोरदार विरोध आहे। कारण जर आपण माझ्या डाव्या बाजूला बघितलं, मी सध्या आहे मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये आणि हरिओम नगरला लागूनच हे जे डम्पिंग ग्राउंड होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे आणि तिथे जी प्रक्रिया आहे ती देखील अंतिम टप्प्यात आहे। हा साधारणतः 46 एकरचा भूखंड आणि याच्या बाजूला असलेला जकात नाक्याचा मुंबई महानगरपालिकेचा 18 एकरचा भूखंड असा 64 एकरच्या भूखंडावर धारावीतील जे अपात्र धारावीकर होणार होते त्यांना या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांना पुनर्वसन करण्याची जी योजना होती त्याला मुलुंडकरांनी जोरदार विरोध केलेला आहे। कारण इथे ज्या संख्येने धारावीमधील लोक जी आहेत ती येतील आणि त्यामुळे हरिओम नगर सारखी साधारणतः 10,000 रहिवाशांची ही जी वस्ती आहे त्याच्याबरोबरच मुलुंडचा जो बाजूचा परिसर देखील आहे यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे। इथल्या प्रशासनावर ताण येण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची जी आहे ती मागणी मुलुंडकरांची आहे की या सगळ्या स्थितीमध्ये ही एवढी मोठी लोकवस्ती या ठिकाणी येऊ नये आणि त्यासाठी विविध पद्धतीने मुलुंडमधील नागरिकांनी अगोदर आंदोलन केलेले आहेत, विरोध दर्शवलेला आहे। मात्र मुलुंडकरांचा या सगळ्या धारावीमधील नागरिकांचा या ठिकाणी पुनर्वसनासाठीचा जो विरोध आहे तो अजूनही कायम आहे। त्यामुळे सरकार आणि प्रशासन या संदर्भात काय जे आहे ते निर्णय घेतं याकडे मुलुंडकरांचं देखील लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अनिल पवारसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। मंडळी, धारावीकरांच्या मुलुंडमधल्या पुनर्वसनाला स्थानिक नागरिकांकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारही आता सावध भूमिका घेताना दिसते। वडाळ आणि कांजूर मार्गसह इतर 300 एकरपेक्षा जास्त जागा आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात येणार आहे। तसंच स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेतला जाईल अशी सरकारची भूमिका असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। त्यावर योग्य निर्णय झाला तर आम्ही त्याचं स्वागत करू, अन्यथा आमचा विरोध आणखी तीव्र होईल अशी प्रतिक्रिया मुलुंडच्या एका नागरिकानं दिली। आज जर तुम्ही बघितलं असेल तर इकडे जी मोकळी जागा आहे, जिकडे डम्पिंग ग्राउंड आहे, ऑक्ट्राय नाका आहे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे काही प्रोजेक्ट आले असते तर इथल्या नागरिकांना त्याची उपयोग झाला असता। सरकार एका धाराविक विकासकाला फायदा देण्यासाठी मुंबईतली जी मोकळी जागा आहेत ते बळकावण्यासाठी हा सगळा प्रकल्प सुरू आहे आणि इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती येणारा जो परिणाम आहे त्याच्यासाठीच आमचा हा विरोध आहे। सॉल्ट पॅनची 360 एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे। कारण धारावीत पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे। त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी या संदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।